वेलकम टू माय चॅनल मिस्टर महाजन. आणि आज आपल्याला ड्युटी त्याच्या अगोदर पासबुक प्रिंटिंग तर आहे. 2-3 पासबुक माझ्यासुद्धा आहे. पासबुक प्रिंट करायची आहे. आज एक्सटर्नल एक्झामिनर BCAसाठी केनारखेडेला. आणि छोटं कॉलेज आहे पण चांगलं आहे, सिस्टमॅटिक आहे. लॅब आहे आणि तिकडे पोर्च आहे समोर. तिकडे स्कूल पण आहे आणि कॉलेज पण आहे. इकडे कॉलेज आहे. त्या एक्झामला अजून टाईम आहे आणि लॅब आहे. असं बऱ्यापैकी रेम्युनरेशन आणि एक्झामची अमाऊंट भेटते. म्हणजे एक असं तरी होऊ शकतं की एक छोटी मोठी पार्टी होऊ शकते. एवढं रेम्युनरेशन चांगलं मिळतं एक्झाममधून. आणि इथली एक्झाम झाली की आपल्याला निघायचं परत घरी. कारण आपल्या घराचं चालू आहे काम आणि त्याचं एक ब्लॉग बनवायचं आहे. पण सध्या शेड्यूल करतो आहे थोडं की बनवू थोड्या दिवसांनी. माझी एक्झाम संपली आहे आणि मी आलो आहे 1 बाईटला. आणि असं एक 1 बाईट आहे. मी जवळजवळ जॉबला लागल्यापासून या कॅफेत येतो. आणि इतकी एक स्पेशालिटी आहे, फ्राईड चिकन जे आहे ते KFCचं जे फ्राईड चिकन मिळतं ना, सेम तसंच डिक्टो फ्राईड चिकन इथे मिळतं. माझ्या भुसावळमध्ये KFC नाही आहे, पण जर फ्राईड चिकन खायचं असलं KFCचं तर तुम्ही इथे येऊ शकता. मी ऑर्डर दिलेली आहे, बघू. आणि मग सोफे बी आहे, चेअर्स बी आहे, कपल फ्रेंडली बी आहे. म्हणजे 2 आहे सर्व. आणि आपण तर स्टील सिंगल आहे, त्यामुळे आपला असं काही विषय होत नाही की आपल्यासोबत कोणी असेल. एकट्यानं खायचं, एकट्यानं मजा करायची. जैसा फ्राईड चिकन, असं KFC सारखं फ्राईड चिकन असते यांचं. आणि मी KFCला खाल्लं आहे ना, तर सेम म्हणजे टेस्ट वेगळी आहे पण क्रंचनेस सेम राहतो. तर जळगावला जाऊन खाण्यापेक्षा इथंच बसून खाल्लेलं चांगलं आहे. काय ना, सध्याची परिस्थिती अशी आहे की जातो 100 खर्च करायला आणि खर्च करतो 300. 100च्या नादात 3 पट नुकसान होत आहे सध्या. काय करावं काही समजत नाही. लोकायला वाटतं माझ्याकडे घरा पैसा आहे पण तो 3% खर्च होतो आहे माझ्या. तसं तुम्हाला काही घेणं देणं नाही. बस फक्त महाजनचा गैरा पैसा आहे एवढाच.